तर जय श्रीराम मित्रांनो इंस्टाग्राम रील्सवरती एक सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनमधून बनवला आहे, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो आज जे पण काय मटेरियल आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर VPN कनेक्ट करून घ्या. VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर घेतो मी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने भेटणार. न्यू प्रोजेक्टचं नाव आहे त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे तुम्ही त्याला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओ असा ऑप्शन भेटेल. त्या ॲड व्हिडिओ क्लिक करा. खाली 5 ऑप्शन भेटणार. तर एक नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड. तर मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं तुम्ही साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर या पद्धतीने घेतल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा. त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. नॉर्मली पुढं आणा आणि बॅक या. परत तुमच्या सॉन्गवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कंप्लीट त्याच्या लास्टला आले आणि बॅक या. परत मॉडेलची इमेज क्लिक करा. इथे एक नंबरला ऑप्शन म्हणजे स्प्लाइट मारा. इथं जेणेकरून कट पडेल आणि हा जो पार्ट लास्ट त्याच्यावर क्लिक करून स्टाईलच्या शेजारी तुम्हाला डिलीट नावाचा ऑप्शन भेटेल खाली, तर त्याला डिलीट करून टाका. जे लास्टचं नाव टॅप टू रिटेस्ट कॅपकटचं त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. आता खाली इफेक्टच्या शेजारी तुम्हाला एक रेटेचा ऑप्शन भेटेल. त्या रेटेच्या ऑप्शनने क्लिक करा. 9.16 इथं सिलेक्ट करून इथं यस म्हणा. परत तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करा. खाली स्क्रॉल डाऊन करा. बेसिक नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. बेसिकमध्ये आल्यानंतर स्केलवर या. इथं तुमचा फोटो झूम कर. एवढं केल्यानंतर पोझिशननुसार इथं सेट करा. या पद्धतीने केल्यानंतर इथं यस म्हणतो. एवढं केल्यानंतर सॉन्ग आणि फोटो इथे रेडी झाला आहे. तर बीट आणि इफेक्ट सर्व कसे का लावावे तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता. तर आपलं आता पहिलं बीट आहे भावानं. तर आपलं पहिलं बीट 1 सेकंदवर आहे. तर 1 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेज क्लिक करून टाकायचं आणि ते 1 नंबरला ऑप्शन म्हणजे स्प्लाइट. मी तुम्हाला जेवढे बीट सांगाल तेवढे तुम्ही मॉडेलची इमेज क्लिक करून इथं 1 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं स्प्लाइट, जेणेकरून तिथं बीट लागेल. तर आपलं पहिले बीट आहे ते म्हणजे 1 सेकंद. 2 नंबरचं बीट आहे 4 सेकंद. 3 नंबरचं बीट आहे 6 सेकंद. 4 नंबरचं बीट 7 सेकंद. 5 नंबरचं बीट 8 सेकंद. बघू शकता. 6 नंबरचं बीट सुद्धा प्लेच्या खाली डॉट. 7 नंबरचं बीट म्हणजे 9 सेकंद. 8 नंबरचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 10 सेकंद. 9 नंबरचं बीट म्हणजे 10 सेकंद. 10 नंबरचं बीट म्हणजे 11 सेकंद. 11 नंबरचं बीट म्हणजे 11 सेकंद. प्लेच्या खाली 12 सेकंद. 12 नंबरचं बीट म्हणजे 12 सेकंद. 13 नंबरचं बीट म्हणजे 13 सेकंद. 14 नंबरचं बीट म्हणजे प्लेच्या खाली 14. 15 नंबरचं बीट म्हणजे 14 सेकंद. 16 नंबरचं बीट म्हणजे 15 सेकंद. व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 15 सेकंद. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही बीट लावून घ्यायचे. तर बीट लावल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही खाली इफेक्टचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. इथं 5 नंबरला इफेक्टमध्ये या. इफेक्टमध्ये आल्यानंतर खाली व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगच्या शेजारी तुम्हाला एक ओपनिंग क्लोजिंगचा ऑप्शन भेटेल. ओपनिंग क्लोजिंगमध्ये या. 1 नंबरला हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्या हॅलो ब्लरला आपल्याला ठेवायचं फक्त एवढ्या पार्टपर्यंत 1 सेकंदापर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक इफेक्ट क्लिक केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज खाली ओपन होत्या. तर 1 नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्टमध्ये या. त्याची इंटेन्सिटी आहे पुणे 100 करून टाका आणि ते यस माना. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. परत वरती स्क्रोल डाऊन करा. एक नाईट क्लब भेटेल तुम्हाला. यांच्या नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक व्हायब्रेशन फ्लॅश सिलेक्ट करायचा आहे. जो इफेक्ट नाही भेटला सर्च करा. वर 100% भेटणार. तो व्हायब्रेशन फ्लॅशला मी सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्यानंतर त्याला सुद्धा आपल्याला एवढं पार्टपर्यंत ठेवायचा 1 सेकंदापर्यंत. बघू शकता या पद्धतीने. एवढं केल्यानंतर 2 नंबरची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर वर तुम्हाला 3 ऑप्शन भेटणार. इन आउट कॉम्बो. तर कॉम्बोमध्ये या. इथं आपण लावला आहे स्ट्रेच अँड डिस्टर्ब नावाचा इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून साईज एकदम फुल ठेवली आणि ते यस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर वरती स्क्रोल डाऊन करा. स्प्लाइट नावाच्या ऑप्शनमध्ये या. स्प्लाइट नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक लास्टला मिरर 3 नावाचा इफेक्ट भेटेल.
त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. बघू शकतो तुम्ही. त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याला पण आपल्याला एवढा पार्टपर्यंत ठेवायचं आहे 4 सेकंदापर्यंत. आणि ॲडजस्टमध्ये खाली त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट हो. त्याचा फिल्टर जे आहे भावांनो, ते फिल्टर पूर्ण ऑफ ठेवा. या पद्धतीने 0 बघू शकता. 0 ठेवल्यानंतर त्याचं वर्टिकल जे आहे तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. वर्टिकल तुमच्या फेसनुसार इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. वरती सर्च करा विंटेज. इथं सर्च करून टाका विंटेज. या पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता, तुम्हाला इथं 3 नंबरला इफेक्ट भेटून जातो विंटेज. तर त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. या पद्धतीने तर आपल्याला तो विंटेजचा इफेक्ट लावला, तो म्हणजे स्टार्टिंगपासून तर एवढ्या पार्टपर्यंत 4 सेकंदापर्यंत 1 सेकंदापासून. तर एवढं केल्यानंतर परत इथं 2 सेकंद इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. वरती सर्च करा ब्लॅक. सर्च केल्यानंतर इथे ब्लॅक फ्लॅश नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा. 2 नंबरला होता. तर त्याला पण इथं नॉर्मली पुढे घ्यायचं आणि त्याच्या ॲडजस्टमध्ये आणि स्पीड पूर्ण वाढून टाका 100. या पद्धतीने आपल्याला दिसून जाणार आहे. एवढं केल्यानंतर 3 नंबरची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावला आपण स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट लावला आहे. साईज फुल ठेवली ते येस म्हणतो. परत इथं बॉडी इफेक्टमध्ये या. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटून जाईल. बघू शकता हा इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून इथं 2 नंबरला भेटतो. त्याला आपल्याला ठेवायचं आहे स्टार्टिंगपासून तर एवढ्या पार्टपर्यंत. या पद्धतीने ॲडजस्टमध्ये स्पीड वाढून टाका. एवढं केल्यानंतर परत बघू शकता इथं आता 4 नंबरची इमेज आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं आपल्याला लावायचं आहे रोलिंग फिल्म. तर त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणा. त्याला आपल्याला एवढ्या पार्टला लावायचं आहे स्टार्टिंगपासून तर इथं 7 सेकंदापर्यंत. एवढं केल्यानंतर आता इथं 8 सेकंदापासून तर भावांनो इथं 9 सेकंदापर्यंत आपल्याला 3 इमेजला एकच इफेक्ट लावायचा आहे. तर पहिली इमेज क्लिक ॲनिमेशनमध्ये जा. तिथं लावला आपण रॉक वरती, साईज एकदम फुल ठेवली. तिथं लावला आपण रॉक वर्टिकली. परत 2 नंबरची इमेज रॉक वर्टिकली आणि 3 नंबरची इमेज रॉक वर्टिकली. साईज फुल ठेवली इथं येस म्हणतो. बघू शकता. आणि इथं स्टार्टिंगला बॉडी इफेक्टमध्ये या. तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट भेटून जाईल. तर बघू शकता लाईट. त्याला सिलेक्ट करून ते येस म्हणतो. त्याला आपल्याला ठेवायचं फक्त एवढ्या पार्टपर्यंत 9 सेकंदापर्यंत. त्याच्या ॲडजस्टमध्ये जा खाली. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर स्पीड पूर्ण 100 करून टाका आणि इथं येस म्हणा. इथं 100 केल्यानंतर इथं बघू शकतो तुम्ही आता इथं 9 सेकंदापासून तर भावना आपल्याला इथं 12 सेकंदापर्यंत 2 इफेक्ट लावायचे. तर 9 सेकंदाची इमेज क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये तिथं लावला आपण पेंडुलम 1. 2 नंबरची इमेज लावला पेंडुलम 2. 3 नंबरची इमेज लावला पेंडुलम 1. 4 नंबरची इमेज लावला पेंडुलम 2. 5 नंबरची इमेज लावला पेंडुलम 1. आणि त्याच्या पुढं आपण लावला तो म्हणजे 12 सेकंदापासून तो वेगळे इफेक्ट चालू होते. तर 12 सेकंदाच्या इमेज आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये या. कॉम्बोमध्ये जा. तिथं लावला आपण स्वे इन. परत 2 नंबरची इमेज लावला डिस्टॉर्ट लेफ्ट. 3 नंबरची इमेज लावला डिस्टॉर्ट राईट. 4 नंबरची इमेज लावला लेफ्ट आणि लास्ट लावला राईट. या पद्धतीने सेम प्रोसेस आहे भावानी इफेक्टची. फक्त इथं बॉडी इफेक्ट लागतो 13 सेकंद राहिल्यानंतर. बॉडी इफेक्टमध्ये जा. एंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट भेटेल इलेक्ट्रोलाइट. या पद्धतीने नाही भेटला सर्च करू शकता. 100% भेटणार. तर घेतो मी त्याला सिलेक्ट करून. सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपल्याला ठेवायचं फक्त एवढ्या पार्टपर्यंत. बघू शकतो या पद्धतीने इफेक्ट लागणार आपला. एवढं केल्यानंतर बघू शकता तुम्ही. तर इथं आल्यानंतर 9 सेकंद बॉडी इफेक्टमध्ये या. परत ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही टेक्नॉलॉजी नावाचं इफेक्ट भेटेल. सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्या इफेक्टला आपल्याला ठेवायचं एवढं पार्टपर्यंत. बघू शकतो इथपर्यंत. एवढं केल्यानंतर फायनल तुमचा व्हिडिओ रेडी झाला आहे. एवढं केल्यानंतर वर सेटिंगमध्ये या. फ्रेम रेट 60 करून टाका. कोड रेट हाय करून टाका. डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. जर तुम्हाला काही एडिटिंगबद्दल अडचण आली तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर चला भावांनो भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.